इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि विधवा योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाच्या फरकाची रक्कम मिळावी, 4,000 रुपये अनुदान मिळावं यासह विविध मागण्या हातकणंगले तालुका संजय गांधी योजना लाभार्थी संघटनेनं केल्या आहेत। या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। हातकणंगले विभागातील संजय गांधी निराधार योजनेतील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी यासह विविध योजनांचं कामकाज हातकणंगले तहसील कार्यालयातून चालतं। परंतु या कार्यालयाच्या अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही अनेक लाभार्थ्यांना वंचित राहावं लागतंय। त्यामुळे इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वितरित होणाऱ्या फेब्रुवारी 2023 पासूनच्या अनुदानाची फरकाची रक्कम तातडीनं मिळावी, दरमहा नियमित अनुदान खात्यावर जमा करावं, लाभार्थ्यांना महिन्याला 4,000 रुपये अनुदान मिळावं, मोफत रेशन धान्य मिळावं, उत्पन्न दाखल्याची मर्यादा 1 लाखापर्यंत करावी, त्याचबरोबर रेशन कार्डवरील नावं कमी करणं वाढवण्यासाठी हुपरी, रेंदाळ, साजणी गावात 2 दिवस शिबिर घेण्याची मागणी हातकणंगले तालुका लाभार्थी संघटनेनं केली आहे। या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याची पूर्वसूचना देऊनही आज प्रांताधिकारी अनुपस्थित असल्यानं आंदोलकांनी कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केलं। अखेर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मागण्यांबाबत निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोरबाळे, उपाध्यक्ष दिनकर कांबळे, डॉक्टर विशाल साजणीकर, वसंत तांबे, दगडू कांबळे, बाळासाहेब चौगुले, लखन जमादार, रंजना माळी यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते।